अहो माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही, माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही. आता तरी राजकारण सोडा, आता तरी राजकारण सोडा. अहो गाव गाडा आणि नुसताच राडा, ताजी गाव गाडा नुसताच राडा. घरातले सगळे काम करायचे. बापरे, सगळे घरातले काम मीच करायचे. तरी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे ना. भांडे करून करून तुम्ही ते घरातले काम करून बेजार झाले. त्या माणसाचं तर घरातही लक्ष नाही आणि माझ्याकडे लक्ष नाही. आता ते बांगडी राहिली नाही. सारखं गाव गाव गाव, नुसतं गावात आहे. गाव गाडा आणि नुसता राडा. यांचं काही का असं कुणाला तरी घेऊन गावात जाते आणि बांगड्या भरून कोणच लावते. हॅलो, हा ताई, अगं सोबत येशील का माझ्या बांगड्या भरायला गावामध्ये? हो, आता लगेच जायचंय. बाई, मला वाटलं तू येशील म्हणूनच तुला फोन लावला होता. तर ठीक आहे, चालते, जाते मी एकटीच गावात. ठेवू का? काय करते ही तर काही येईना झाली. मी यांना फोन लावते, फक्त जर हे येत असेल तर. कॉलेज चला, या गावगाड्याच्या राड्यामध्ये आज बऱ्याच दिवसानंतर शेताकडे चक्कर मारली. झाड कसे आहेत, काय फळाला गडी पाणी देतय का नाही देतय, काही लक्ष नाही बाबा. काय गवत वाळले काय नाही, बघू आता. मालकिनीचा फोन, मालकिनीचा फोन आहे. हॅलो, हा हॅलो. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? हॅलो, हा बोल ना. हॅलो, हा हा, रेन नाही वाटतो याला तर. का आवाज काय आहे ना बरोबर. मला गावामध्ये नाही का बांगड्या भरायला जायचं होतं, सोबत तर कोणीच नाहीये. हा, हॅलो, टावर हे काय सध्या का नाही असं पैसे भरून बेजरी वय टावरची. हा हॅलो, बोल की. काय घ्यायचं म्हणले? कोंबड्या? कोंबड्या काय आला? कधी बी असत्या का कोंबड्या? अहो तुम्हाला तर काय थोडस डोक्याचा भागच राहिला नाही. बदकन कोंबड्या नाही म्हणत मी, बांगड्या भरायला जायच्या बांगड्या. समजलं का? बाई, आमचा माणूस तर नाही का कोंबड्या खाऊन खाऊन, लोकांच्या पार्ट्या खाऊन खाऊन बांगड्या भरायचं म्हणायचं. मी म्हणते बांगड्या भरायला जायचं, ते कोंबड्या बघतच म्हणतो. काय माणूस पागल झालाय काय की बाई. सरपंच बाई आणि इकडे आले वाटतं बांगड्या भरायला. रेड कलरचा, लाल कलरचा, त्यावरचा. आता काय करतो, सरपंचाकड कसा गैरसमज करून आग लावून देतो बघाच नसती माझ्या. आता काय करतो, ह्यो सरपंच सगळ्या अख्ख्या गावाचे फ्यूज काढतोय. मी काय करतो, सरपंचाचे फ्यूज काढतो.
आता मला भेटलाय चान्स. अरे काय सागर, अय सागर, बोला ना दाजी. अरे काय मित्रा, गाठ भेट नाही, काही नाही, काही नाही. आता कामात व्यस्त आहे. ते झाड जरा वारा वादळ जरा खाली यायला लागले तर टेकण्यात येत होतं. काय काम चालू आहे तो एवढं लगे महत्वाचं? नाही करावं लागत नाही, वावरात जरा बघायला लागत आहे. परत आपल्याला ताण देईन आपला मालक. अरे तुला काही माहित झालं का नाही? नाही दाजी, काय झालं? अरे इकडे त्या कानात सांगतो, तुला माहितीये का सरपंचाच्या बायकोचा भर चौकात हात धरला, भर बाजारात. बापरे, खरं का? अरे तुला काय सांगाव, मी गेलो बघत होतो, काय सरपंचाच्या बायकोचा असा हात धरलेला. बापरे, काय म्हणता, हात धरला? अरे हाव ना, तुला सांगतो, पण कोणाला म्हणू नको रे बाबा, तो नाही, नाही, सरपंच लय मी कसं गरम म्हणू? डोक्याचा रे बाबा. लय गरम डोकं आहे ते, आपल्याला ताण देईन ते. मन कुठं बघितलं, काय कसं हा, बघितलंय, मग कुठं काय म्हणायचं आपण? त्याच्यामुळे आपलं सांगायचं नाही. आपले दोघांचे मुठ्ठीत राहून द्या. काय काय चालली खुसूर खुसूर दाजी, काय म्हणता? हा, येऊ का? हा, बरं, येऊ का? बरं. मी येतो. हो हो, येतो बरं का, मी येतो. काय नाही, काम काम अस्कर, बोला ना. तुला पाहुणा काम काही नाही, ते आलते असं चालतं चालतं म्हणलं, काय गाठ भेट नाही, काही नाही असं म्हणलं. चर्चा चालू होती. नाही नाही, तसं काही नाही, ते भेटलं होतं चालतं चालतं. तसं काही मनोर घेऊन खरं सांग, काहीतरी आहे. इतक्या घाण गोष्टी चालल्या होत्या, तर मग मी थोडी शंका आली की काहीतरी मी पार्टीहून आलो, बघितलं तर मला माझ्या गाड्याला किती तू काय येऊ. खरं खरं सांग, काय म्हणते ते. मी सांगतो, कोण सांगू, रागू नका फक्त तुम्ही. रागायचं काय, तर जे काय ते पाहुणा म्हणलाय का ते फक्त सांग काय म्हणलंय. मला माहिती ते पाहुणा लबाड आहे, ते चांगल्या गोष्टी कधी सांगणार नाही. जे आपली मालकीन बाई आहे का, त्याच्या कोणतरी हात धरले. लाज वाटते का तुला? का काय वाटतंय काय त्याला? आणि तू बी काय ऐकून घेतो त्याच्यावालं? असं ते सारा गावाचा दाजी. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नव्हतो. तसं नाही, पण आता ते दादी त्यांनी सांगितलं खरं खोट, ते तुम्हाला सांगितलं खरं जे आहे. बरोबर जाऊ दे सोन्या, काय म्हणलं अजून मला खरं खरं सांग. तुमचं कळू दे, काय प्रकरण आहे ते कळू दे मला. जे खरं मी सांगितलं, कोणतरी हात धरले. आपल्याला माहिती नाही म्हणला का? हा, मार्केटमध्ये कोणतरी हात धरले. 3 पिढ्याचा सरपंच आहे आमच्या कॉलरला, आणि आमच्या त्याला दाखवतो चल तो कोण म्हणते तो हात धरलाय म्हणून आमच्या मालकीने. चला मी शर्ट घालतो. चला चला चला, पहिला त्याचा सुमारे जेव्हा चला. तो आता मी या सरपंचाची फ्यूज काढतो, बराबर फ्यूज काढतो. राम राम ओ सावकार. राम 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 राम. काय म्हणता? काय नाही हो, गेलतो मार्केटला. आता काय सांगाव, गेलतो पण आम्ही तरी कशाला तुम्हाला बोलावं? काय बसा ना. नाही नेमकं असं बसायला टाइम नाही, रानात लय मोठे काम पडले, तर काय सांगाव तुम्हाला. बसून घ्या थोडं. नग नग बसायला नग, बसले तुम्ही. आता जायचं थोडं काम आहे रानात. नाही, आमचं विचारायचं काम आहे तुम्हाला. बसा म्हणले नाही आम्हाला. होय, उद्या दाजी मतीन किंवा आम्हाला बसा पण आहेत आम्ही गावची. तुम्ही पुरे गावचे दाजी म्हणल्यावर काय पुन्हा गावातली लाडकी पुन्हा लाडके. पण तुम्हाला सांगतो चेअरमन, दाजीला नाडला, दाजीने चांगल्या चांगल्याचा फ्यूज काढला. लय भारी. बसलो होतो जरा. बसलो आपल्याला जरा शिराळ गप्पा मार. हा, शिराळ गप्पा काय तुमचं काय बाबा, तुम्ही सोसायटीचे चेअरमन, हे सावकार, तुमचा 25चा रेट, त्यांनी तर पत्र ठेवले नाहीत. सरपंचांनी कोणत्या कोणत्या योजना आणल्या. तुम्हाला काय माहिती, इथं सरपंचाला सावकाराला आम्हाला किती खर्च करावा लागत होते निवडणुकीत टायमाला. अहो कोटीनी पैसे घालायला लागत होते. अहो ज्याला भजे खायचे माहित नाही तेव्हा राईस प्लेट खाल्ल्याशिवाय जात नाही. असं बरोबर आहे, बरोबर आहे ना. विचारा ना सावकाराला. अहो माझ्याकडूनच कोटीन पैसा इलेक्शनला वाटप आहे, माझ्याकडून 1 कोटीनी. हा, ते का सोपं वाटतं का? तुम्ही नुसते आम्हाला नाव ठेवी जा. अरे तुम्ही पैसा जावं येतं, पैसा असं नका करू ना. आणि परत तुमच्या पाठीमाग खंबीर खोटा सरपंच. मग मग ते सरपंच
त्याला काय सरपंच खंबीर आम्हाला काहीच फिकीर नाही त्यांना कोणता बी विचार गंभीर होत विषय नाही. गंभीर तिथं सरपंच खंबीर खंबीर आहे खंबीर. हा बरं यावं का माऊली हो या, असू या. द्या लक्ष अरे बाप. तुमच्याकडे नाही तर कोणाकडे लक्ष असू द्या म्हणजे काही पुढे इलेक्शन भरायचा विचार काय यांचा नाही इलेक्शन यांचा काय मला भरोसा येत नाही हो. काय बा गोरगरीब माणसं. कठीण जावं कठीणच लक्ष राहू द्या म्हणल्यावर थोडं अख्ख्या गावाला जावं कठीण. चल चल बरं चल लवकर आता बघू आता त्या पाहुण्याची ते म्हणला मालकीने हात धरलाय फक्त खोटं निघायला पाहिजे बरं का. खरं खरं सांग आत्ताच नाही तर तुला जर का खोटं जर असलं का तो तंगड तोडी मी तिथं आणि मी दुसरा गडी ठेवीन तुला आत्ताच सांगतो. असं करू नका ना. नाही तुला कानाने ऐकलेले मी काय ऐकलेलं नाही. चल तू आता मलाही म्हणते सरपंच आणि नाही लावेन भाले भाल्याचे परपंच व्हायला ना तर चल 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 लवकर चल चल जरा पटपट पटपट चल. सरपंच हा काय म्हणता या ना काय चाललं. काय नाही बरं अहो या आलं लक्षात सगळं. हो हो पक्का लक्षात ठेव बरं का. बरं लक्षात ठेव मी काय म्हणतो तो कुणाला मी सांगितलं मी कसं सांगू तुमच्या बायकोत हात धरला म्हणून काय बावळ काय झालं आता सांगा बाबा. येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा कुठं भेटते तर कुठून नाही काम आहेत. हे असले घडी काही कामच नाही बाबा आपलं. तू काही कामच नाही रे बाबा. म्हणलं मी नाही सांगणार कोणाला. काय राहिलं सांगायचं म्हणा मी नाही सांगणार कोणाला. तुमचे कानाला येऊच आता लय बेकार झालंय. काय झालं अहो, सावकार तुम्ही नाही ऐकलं. चेअरमन काय झालं मी नाही ऐकलं. अहो, आता काही खरं नाही दिसलं. मी तर म्हणतो सरपंच आता काहीच खरं काय म्हणता? लयच बेकार खतरनाक काय बातमी बरं, काढणार आहे. काय झालं? सांगा. अगं, माय 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 काय माय, झालं काय? अरे बाबा काय सांगा ते काय म्हणलं तुम्ही ऐकलं नाही. नाही ना माझं लक्षात नव्हतं यांच्यावर. अरे त्यांची खुसर खुसर मी सगळी ऐकली ना. ते गडी काय म्हणतो होता सरपंचाला काय म्हणायचा तुमच्या बायकोचा हात धरला. धरला कोणी आणि कुठं आणि कसा. आता ते दोघालाच माहित असली बातमी लय खास आली बुवा आपल्याला. त्या आईला लय अवघड काम झालं. आता सरपंच राहत नाही लय विचित्र झालंय का आता अवघड झालं मग लय सरपंच. बेकार झाला आता हे. भैया. आपण काय करू आता सरपंचाला हाका मारली हा. ते त्यांच्याच तोंडाने कबूल करून घेऊ ना. काय आपल्याला ताण घ्यायचा. ऐकून तर घेऊ ना काय म्हणतात तर. त्यांच्या तोंडाने कबूल करून घ्यायचं. आपण तर ऐकलं ना. नाही, ऐकलं, बस ऐकलं, संपलं. ऐकलं. काय ताण घ्यायचं. या इकडे या सरपंच. काय गडबड आहे कम त्याला परेशान करायला लागले तुम्ही. येडे वाटे काय सांगा. अहो सगळं काम करतो राव तरी तुम्ही त्याला येडच म्हणतात राव. आम्ही बघतच ना राव. काय कुठं काय काय बोलल कुठं काय नाही काय नाही. कोणाला नाही सांगणार मी तुमच्या बायकोत हात धरलेला. हा म्हणाले का हे आणि नेमकं झालं काय एवढं असं काय त्याला- झालं काय त्याला एक गोष्ट धड सांगितली कळत नाही त्याला. काय झालं सांग. सांगू नको म्हणलं सांगू नको म्हणलं. काय 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 बोलत म्हणतो कोणाला नाही सांगणार त्यांच्या बायकोत हात धरला पण ते ऐकत नाही. अरे बा. बघा हा धरला कसा धरला कुणी धरला. आता त्याचा कुठं- तपास करायला चालू कुठं झाला. धरला? मला माहित नाही मला ते पाहुण्याने सांगितलं. पाहुणा कोण कोण चेअरमन पाहुणा कोण. कोणते जाव आहे का गावचे. हा जाऊ गावची जाऊ. मी म्हणलं काहीतरी घोळ आहे ते येत आहे का इथून आपल्याला राम राम करून गेले कुठं काहीतरी तेल टाकलंय आणि भडका इकडे उडालाय. दाजी तेवढं काम नंबर घेत बरं का? हा का आम्ही काय काय कमी नंबरचे आहेत का काय हा. आम्ही बी नंबरीच आहेत ना. आता ह्याला तिथं नेतो कानाला धरून. नाही नाही अरे काय खोटं काय नाही, करू नाही, नका. पण तुमच्याकडे खोटं बोलणार नाही असं कसं काय होणार. खोटं कशाला म्हणणार. हा माझा जे खरं आहे ते सांगितलं ना. मग आता करू ना खरं खोटं काय तर. ऐका ही गोष्ट आपल्या चौकात राहू द्या. नाही तर कधी तुमची बायकोचा हात धरला म्हणजे आमच्या बी बायका हात धरायला कोणी कमी पडणार नाही बर का. सरपंच सागर सावकार ही गोष्ट चौकातच राहू द्या. तुमच्या बायकोचा हात धरला म्हणून उद्या आम्ही संघ दोघं तुमच्या संघच असतो. आम्हाला बी आमच्या बायका बाहेर नाही निघून द्यावं लागते. मग उद्या सरपंचाच्या बायकोचा हात धरला कोणी बाहेर आम्ही काय तिथं तर जेवढे संघ मग राहणार आहे. हा एक काम करा ते आपलं खरं खोटं तर करावं लागेल ना. खरं काय खोटं- म्हणतो हे का मला काही ह्याच काय मला येळे बावळट गडी आहे. अहो सरपंच खरं बोलतोय का खोटं बोलतोय काहीतरी करावं लागेल ना आपल्या नाही, शाळेत. खरं खोटं करू ऐका नका. हा गडी कधी खोटं बोलणार नाही. मी कशाला खोटं बोलू बायकोत हात धरला म्हणून सांगितलं ना. जो त्याच्यावरच लय जोर देतो ह्यो. काय मला ते आपण खरं खोटं करू आधी. काय मिळेल. काय झालं का म्हटले. अहो चेअरमन या गाड्याने हात धरला म्हणलं की मग येतात खाऊन उठलं सगळं.
आपण त्याचा बी त्याच गोष्टीवर लय जोर आहे, म्हणजे हे काहीतरी घडलेलं दिसतंय नाही बा. घडलंय तर असतो गडी म्हणतोय गडी खोटं बोलणार नाही मला खात्री आहे गडीची. मी काय करतो म्हणजे गडी खरं बोलतोय आणि आम्हीच खोटे. पण एक काम करू हा. ना, त्या पाहुण्याला जिकडे बोलतो ना, हा, मग लावा ना त्याला फोन. लय पाहुणा असा मोठा झाला काय तो आपल्या गावातल्या गावात भांडणं लावा अहो लागला. पण तिथं तांबा उघड पडेल. चेष्टाच वरती जरा सरपंच बाजूला हात धरायचं म्हणजे काय चेष्टा वाटली. नाही नाही सोपं आहे ना. तीन पिढ्याचा सरपंच आहे हो. हा. कोणाची कुत्री नाही गेली, कोणाची माय नाही गेली आणि हात लावायला. नाही नाही बरोबर. सरपंच बरोबर आहे तुमचं, मग पण गडी कधी खोटं बोलणार नाही मला एक खात्री. सावकाराचं आणि माझं बरं काय 36 आकडा काय, मी एक बोलायला लागला का ते दुसरंच बोलत आहे. विषय कोणता चाललाय ते सारखं काय म्हणतं, हात धरला आपल्याला जायचं चौकशी करला. हे म्हणते गडी खरं बोलत ना, खोटं बोलणार नाही. बरं चेअरमन खरं एक बोलणार काम करा. नाही नाही हात धरला ना सत्य आहे. असं ना. हात बघा, धरला ना ऐका. सत्य उलगाडा होईल ना तिथं. हा उलगडा बोट लावा ना. हा. चेअरमन हा. सरपंच बरं का, ऐका सरपंच चेअरमन काय करा, त्या दाजीलाच बोलून घ्या इथं. मग पिता तांबा कुठं पडल मग आम्ही काय बोलतो घ्या बोलून इथं. लावा म्हणतो ना. मी लावतो फोन त्याच गोष्टीवर याचा लय जोर आहे. आता ते काय तर नंतर बघू. बरं लावू का फोन? काहीतरी पाहिलं बरं का, हा हात धरलेला म्हणा पाहिला. ते बघ तू फोन लावतो. ते पाहुणा काय लय मोठा जहागीरदार नाही, त्याने पुऱ्या गावात तमाशा सरपंचाचा हात बायकोचा हात धरणं म्हणजे सोपं नाही. थांबा मी लगेच इथं बोलून घेतो, थांबा जरा 2 मिनिटं. पंचनामा लावला आपल्या पाहुणीने आपला. हे इज्जतीतच नाही, त्यांची गेली म्हणजे आपली गेली. आपली गेली मग. अनबाई झाल्या तिने सांजा, इथे आहे माझा दांडा आणि वाट पाहते मी ग, येईल साजन माझा. टा 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 डा 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 डा. हा, फोन चेअरमनचा फोन. हॅलो राम राम, कुठे जावय? बोला चेअरमन. ठिकाण्यावर गोळी लागली बरं का, ठिकाण्यावर. काय म्हणले? अरे या ना इकडं, काय चाललं भेट नाही गाठ नाही. तर या आम्ही सरपंच सावकार आम्ही इथं थांबलो, तुमची भेट घ्यायची जरा खास भेट घ्यायची तुमची. तुम्ही काय कार केला काय माहिती आहे आम्हाला, भेट घ्यायची. गावात यायचंय? बर 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 बर, एक 5 मिनिटात तुमच्याजवळ हजर. दाजीला नडले, दाजीनी चांगले जे फ्यूज काढले बरं का, फ्यूज. उग ना माय. चला आता जातो गावात, काय म्हणते चेअरमन बघतो. बर का पाहुणा यायला लागलाय आता. येऊ दे ना. हा काय तर बर का. तुम्ही मी कुठं चांगलं म्हणलंय, तू पाहुणच म्हणलं बायकोच हात धरला. अहो यांचा हातावर लय जोर आहे बाबा. ते जोर कशावर रे, आणि त्या पाहुण्याचा बी काय जोर आहे ना, तर बघू आता. येणे का तेवढंच पाठ केलं काय, मला काय मिळत लागा ना. मी मोगापासून म्हणतो लय येड आहे. आता ते दुसरा एक गडी बघायचा आपल्याला, तोपर्यंत आता उग जाणारा ढोराची सोय नाही म्हणून ठेवलंय ती. नाही चेअरमन गाड्याला पण सहन नसून झालं बरं तेवढ्या टायमात. नाही आता कोणाला बी मालकीनीचा हात धरलेला कोणाला सहन होईल. तुमचा बी लय जोर चालला बा सारखं. हात धरलाय. अहो आम्ही कशाला म्हणू, किंवा आता म्हणला म्हणून आम्ही म्हणायला लागलो. आम्ही तरी कशाला म्हणू. बरं पाहुणे यायला लागला, बसा. या बसून घ्या. हा आणि काय तर नीट विचारा. बसा सरपंच. इज्जत जायचे धंदे चालले सगळे. बघू ना आता हा काय तर दूध का दूध पाणी होईल. आणि बर का पाहुणा यायला लागलाय, तुम्ही जरा नीट विचारा. सरपंच थोडं रागात देऊन बोला जरा. हा राम राम. राम 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 राम. काय चेअरमन, काय मिळे, कशाला फोन केला? आवाज गाव आहे, तुम्ही तर डोळे मारून शिट्टी हाणा लागले. काय मेळ काय, अरे काय चाललंय इथं गावात? कुकरची वाजली ग शिट्टी शिट्टी शिट्टी. राम राम. शिट्टी 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 शिट्टी? शिट्टी. अरे हे कुकरची शिट्टी म्हणायला लागले, पण तुमच्या त्या कारामुळं इथं कुकर फुटायची वेळ आली ना. कुकर गरम होऊन फुटायची वेळ आली. काय कमाले. अहो आमचा काही रोल नाही साहेब त्याच्यामध्ये. अबे नेमकं चाललं काय आता हे? झालं काय, आम्ही सांगितलं याला. याने तुम्हाला सांगितलं नाही का? का सांगितलं तुम्ही त्यांना? पुढे या, पुढे या जरासं. या पुढे या. आम्ही इकडे काय झालं सागर, काय म्हणले पाहुणे? ते पाहुणे म्हणले होते मालकीनबाईचा हात धरला होता बाजारात. असं का? होय दाजी, तुम्ही हात धरला.
आम्ही कुठं काय म्हणलो, आम्ही म्हणलो हात धरला, शेधंदे करायला का तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन पण आम्ही म्हणलो ना हात धरला. हा पाहुण्याचे बघा पाहुणे असता काय लावले धंदे याच्यात बघा. जर काही खराबी निघली खोटं निघलं बघा बरं का पाहुणे. खोटं जर निघलं हा तर मी जेव म्हणता तो मी दंड देणार. बघा बरं का. याच्यात दगडबाजी झाली तर दंड 100% घ्यावं लागेल. 100% लावा 10,000ची पैन. हा, लावली चला चेअरमन सावकार बघू ना आपण. पैसे जर नाही मिळाले तर तुमच्या दोघाकडून घे. हा, आम्ही देऊ. हा. आम्ही द्यायला तयार आहे. हा, पण आमच्या काय? सरपंचाची बदनामी नाही व्हायला पाहिजे. बदनामी नाही. हा हात सूर्य आणि हात जयद्रथ बाईचा हात हातामध्ये दाखवणार. भले भले दाजीला नडले, दाजीने चांगले चांगल्याचे फ्यूज काढले बर का. आता आज जर आपण जिंकू डायरेक्ट हात धरणं मग तो पहिला सरपंचाच्या बायकोचा तुम्ही कसं बोलतात बघू येऊ दाजी हात काय धरले बाई. करते. 10,000 रुपये पेन लावली पाहुणे लावली लावली बरं का? आज आपण जिंकणार आहेत. जिकायचा विषय नाही हा. पण जर का हे दाजी म्हणतोय ते खोट निघलं तर मग बघा बर का मला बी म्हणतात सरपंच आणि मी बी लावतोय भले भल्याचे परपंच. अहो सरपंच आपण 10,000 जिंकले सोपं समजिता का तुम्ही. सरपंचाच्या बायकोचा हात धरला म्हणजे काय सोपं समजिता का काय. बघा तुम्ही आता बघा आता जिंकले 10,000 नाही तर चला मग. चला लावा पैस. लावले आम्ही लावले का त्यांनी लावले का एकच आहेत. तुमच्या दोघीकडून पैसे घ्या. हो, दाजीला आम्ही पैसे देऊ. देणार आम्ही. हा. आम्ही देणार पैसे. खोटे निघले तुम्हाला द्यावं लागते. ओके. 10-20 घेऊ त्यांच्याकडून. नाही आम्हाला 10 द्या. जावं ऐकून जास्त का नाही. चला भले भले दाजीला नडले, दाजीने चांगल्या चांगल्याचे फ्यूज मला काढले. कोणाचे खोटे निघतात बघतो. बघा आता चला. fuse. चला अरे जावाय पहिला आम्ही जिंकणार. अरे दाजीला नडले, दाजीने सगळे खड्ड्यात काढले, चांगल्या चांगल्याचे फ्यूज काढले बघा. मला माहित नाही आमच्या ए, सरपंचाची. परश्या, अरे 10,000ची पैन लावली, 10,000ची दाजीने चल मार्केटला जायचं चला आपल्याला. सरपंचाने 10,000 जिंकले काळजी करू नका तुम्ही. चला चला आपण 10,000 जिंकले हो. ते पुढं. पाहुणं तर येणार पुढं. हा. त्याची बी आणि ह्या गाड्याची बी दोघाची बी आता बघतो. तुला आपण 10,000 अरे भिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. अरे भिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. भिलांची नागिन निघाली. अरे गेले पुढं. चला सरपंच आता तुम्हाला सांगतो 10,000ची पैसे मी जिंकणार आहे. तुमच्या बायकोचा हात धरला का नाही हे तुम्हाला दाखवून देतो. सागर तुम्हाला सांगतो, सावकार तुम्ही साक्षीला आहेत. 10,000ची पैसे पडलेली आहे आणि मी यांच्या बायकोचा हात धरला का नाही हे दाखवून देणार आहे. चला हरला तर तुम्ही दाजी हा बघा चला 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 हो, चला 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 दाजी हारे का नाही? हरू शकत सरपंचाची नाही. बायको होती, तुम्ही हा. हारला असं काय? बघा ना तुम्हाला दाखवतो ना मी हारले. दाखवतो. ओके हा, दाजी हारले. काय म्हणला लागले तुम्ही? चला चला चेअरमन चला चला या हा बघा सरपंच ह्यो हात धरलेला आहे का नाही बघा. ह्यो सरपंच अरे मधात दाजी अरे काय दाजी एवढ्याच्या पोराने हात धरला आणि म्हणतात दाजी अरे हात धरला सर हात गावात धरला का बघून नाही? गेला. हात धरला हे अरे काय दाखवून दाजी? दिलं मी. सरपंच ते खरंच हातात हात धरलेला घेतला ना. चेअरमन तुम्ही साक्षीला आहेत. 10,000ची पैंजे 10,000 तुमच्याकडून घेईन. सावकार तुम्ही साक्षीला आहेत. पण सरपंच आपली त्यांनी पण जिंकली म्हणून हरकत नाही कारण आम्हाला खोटं बोलताय. तुम्ही आठ कुठे टाकली कोणी धरला कसा धरला हे आठ नव्हती ना. फक्त हात धरला दाखवायची बोलली. सरपंच आता हात धरलाय हे आपण तर बघितलंय. आता 10,000 रुपये फिक्स झाले. हा नाही नाही नेमकं 10,000 का रुपये धरला का टाकून- कोणी धरला याची आठ नव्हती ना. 10,000 फक्त हात रुपयाच्या धरला वर दाखवायचा होता. हा. अहो, तसं नाही चेअरमन तुम्ही बी काय त्या दाजीच्या फोटोने साक्षी द्यायला आले काय सांगता? नाही नाही तसं नाही होणार. हा? जे करायचं तेच बोलणार आम्ही. पण तुम्ही आठ धराचे नेमकं कोणी धरला हे दाखवा म्हणून. आपण तो- दाजी आता एवढं मोठं हुशार माणूस सर गाव त्याला हुशार म्हणतोय त्यात आता आणि आपण मग कमी आपण पडलो मग- होतो हा? आता. कमी पडलो आपण होतो. कमी पडत आता एका आता लहान पोरासारखं चेअरमन हात सूर्य आणि हात जयद्रथ 10,000 काढा. चांगले चांगले नडले त्यांच्याच दाजीने फ्यूज काढले ध्यानात ठेवा. सरपंच हा. आपले views आहेत. आता आपल्याला पैसे दिल्याशिवाय मार्ग नाही. आता जेव्हा आता हे कसं आहे म्हणजे दाजी प्रत्येक वेळेस आपले तुझं काढतोय चेअरमन ऐका. दोघांना फोटोने साक्षीदार केलं त्यांनी नाही 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 नाही. साक्षी मग आम्ही त्यांनी मला हातात हात द्या म्हणलं मी हे त्याला- बघा. आम्ही तुमचे माणसं आहेत ना. अहो, हे बघा बांगड्याचं दुकान आहे हो. अहो, इथं बांगड्याचा
हात धरल्याशिवाय बांगडी कशी जाईन आतमध्ये? हात धरला विषय संपला. आता काठीचं पोला केल्यावर त्याला काय आता काढा, माल द्या पैसे काढा. द्या. चेअरमन सावकार येऊ द्या, भंडारी येऊ द्या इकडे जरा. बरं का? आम्ही सर गावाला आपल्या सरपंच इज्जत घालू नका. ते म्हणते लगेच बदलले हे काय शब्दाला पक्के नाही म्हणून. सर गावाला आम्ही लुटतो आता दाजीने आम्हाला लुटलं बाबा. हा. जाऊ दे तुम्हाला. खायला संध्याकाळ लय भारी झाली आहे, पण आता काय हुकलो. मोपून घ्या पुन्हा आणि त्यात बी पुन्हा मतदान कमीत का काय पाहुण्याने चंदन लावलं बरं का सरपंचाला. अरे ते पण माझा दाजे भामटे 10,000 लावलं चंदन. तुमच्या झाल्या बांगड्या 200 रुपयाच्या. पण या दाजीने कुठं कुमना बघितलं आणि कुठं सगळ्या गावात सांगा सुटलं हो सरपंचाच्या बायकोचा हात धरला. आता बांगड्या भरायचं मला एक फोन तरी लावायचा ना तुम्ही. मी फोन लावतो. कोंबड्या कोणत्या म्हणजे हिला कोणत्या कोंबड्या खावाटा लागल्यात म्हणलं आता काय माहिती बाबा. जाऊ दे आता. ऐकायला नाही आलं. मी बांगड्या भरायच्या म्हटलं होतं. तुम्हीच म्हणायला लागलात कोंबड्या धरायच्या कोंबड्या धरायच्या. मी काय ना. त्यांना ऐकायला गेले आता 10,000 नाही त्या पाहुण्याच्या 10,000चे 1,00,000 रुपये वसूल करीन. मला बी सरपंच म्हणते आता चला.